चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 8.2% जगातली वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान कायम. विकास दराच्या वृद्धीविषयी आनंद व्यक्त करत धोरणात्मक सुधारणा आणि जनतेचं जीवनमान सुखकर करण्याच्या संकल्पाचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या 4 डिसेंबरला 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. भारत रशिया वार्षिक परिषदेत होणार सहभागी. शांततेच्या स्थापनेसोबत शांततेचं रक्षण करण्याचा संदेश देणाऱ्या भगवद्गीतेचं ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवं. उडुपी इथं लक्षकंठ गीता पारायणात पंतप्रधानांचं मार्गदर्शन. भारतात आज सांस्कृतिक पुनरुज्जीवन आणि वैभवाचा काळ. गोव्यात प्रभू श्रीरामांच्या 77 फूट उंच कांस्य पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पंतप्रधानांचे गौरवोद्गार. हिंद प्रशांत क्षेत्र आणि ग्लोबल साऊथ भागीदार या नात्यानं भारत जागतिक संरक्षण विषयक चर्चांना आकार देण्याचं सामर्थ्य राखतो. चाणक्य संरक्षण परिसंवादात संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. मतदार यादीत नावासंदर्भात कुठलाही बदल करण्यासाठी आधार आधारित ई-स्वाक्षरी अनिवार्य करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय. आगामी नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुका अधिसूचित वेळापत्रकानुसारच ठरलेल्या वेळेतच होतील. सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. पुढील सुनावणी 21 जानेवारीला. नाशिक कुंभमेळ्यात साधुग्राम उभारणीसाठी वृक्षतोडीला उद्धव ठाकरे यांचा विरोध. कोणतीही मोठी झाडं तोडली जाणार नाही. नाशिक महापालिका आयुक्तांचं स्पष्टीकरण. राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल यांची नियुक्ती. छप्पन्नाव्या इफ्फीचा गोव्यात सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगतदार समारोप. चित्रपटसृष्टीतल्या अर्धशतकी यशस्वी कारकिर्दीबद्दल अभिनेता रजनीकांत यांचा विशेष गौरव. आणि इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा सुवर्णमयूर पुरस्कार स्किन ऑफ यूथ चित्रपटाला तर गोंधळ या संतोष डावखर यांच्या मराठी चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार. नमस्कार.